नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मीच आहे प्रथमेश आणि तुम्ही पाहता जॉब्स आणि बरंच काही. पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन जॉबच्या अपडेटसोबत. आजची जी जाहिरात असणार आहे मित्रांनो, धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड धुळे यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. काय असणार आहे जाहिरात, कोणकोणते पदे असणार आहेत, कोणकोणते विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात, सर्व डिटेल माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या चॅनलवरती डेली तुम्हाला रोज एका नवीन जॉबचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवले जाते. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आजची जी जाहिरात असणार आहे, या जाहिरातीमध्ये पद जे असणार आहे मित्रांनो, क्लर्क लिपिक या पदासाठी व्हॅकन्सी असणार आहे. यामध्ये लिपिक यासाठी टोटल ज्या व्हॅकन्सी असणार आहेत 50 या टोटल व्हॅकन्सी यामध्ये असणार आहेत. कॅटेगरी वाईज व्हॅकन्सीचे विश्लेषण सविस्तर दिले आहे, ते बघूया. यासाठी मित्रांनो पद असणार आहे बघा, इथं सविस्तर माहिती दिली आहे. लिपिक पद असणार आहे. वयोमर्यादा बघा, खुल्या प्रवर्गासाठी कमीत कमी 18, जास्तीत जास्त 38 वर्ष. राखीव प्रवर्गासाठी कमीत कमी 18, जास्तीत जास्त 43 वर्ष वयोमर्यादा यामध्ये असणार आहे. टोटल जागा व्हॅकन्सी एकूण 50 असणार आहे. यामध्ये शैक्षणिक अर्हता बघा, कोणत्याही शाखेचा पदवीधर किमान 50% गुणांसह उत्तीर्ण असणे गरजेचं असणार आहे. त्याचबरोबर एम-एस-सी-आय-टी तुम्हाला कंपल्सरी यामध्ये लागणार आहे. म्हणजे तुमच्याकडे कोणत्याही शाखेची पदवी असेल आणि एम-एस-सी-आय-टी असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. त्याचबरोबर वाणिज्य शाखेतील पदवीधर, पदव्युत्तर व पदवी बँकेतील क्षेत्रातील लिपिक, वरिष्ठ क्षेत्रातील कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव असल्यावर प्राधान्य दिले जाणार आहे. हे मित्रांनो कंपल्सरी नसणार आहे. त्याचबरोबर इथे बघा, मराठी टंकलेखन, मराठी टायपिंगचं सुद्धा कंपल्सरी यामध्ये नसणार आहे. म्हणजे फक्त मेन क्रायटेरिया असणार आहे कोणत्याही शाखेची पदवी आणि एम-एस-सी-आय-टी तुमच्याकडे असणे गरजेचे असणार आहे. त्यानंतर या पदांसाठी कॅटेगरी वाईज विश्लेषण इथे सविस्तर त्यांनी प्रोव्हाईड केले आहे. कोणत्या कॅटेगरीसाठी किती पदे असणार आहे ते तुम्ही सविस्तर या चार्टमध्ये बघू शकता. त्यानंतर या पदांसाठी तुम्हाला पगार किती असणार आहे, वेतन श्रेणी त्यांनी इथे सविस्तर मेन्शन केली आहे. त्याचबरोबर तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर उमेदवारास धुळे व नंदुरबार मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड धुळे यांच्या धुळे व नंदुरबार कोणत्याही शाखेत तुमची नियुक्ती यामध्ये करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ठिकाणी उमेदवारास जास्तीत जास्त 15 दिवसाच्या आत रुजू होणे आवश्यक असणार आहे. म्हणजे मित्रांनो, लोकल कॅन्डिडेट असतील धुळेचे, त्यांच्यासाठी एक चांगली संधी असणार आहे. जर तुम्ही धुळे किंवा नंदुरबारचे असाल तर तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकता. त्याचबरोबर पगार इथे बघा, इनिशियल लेव्हलवरती तुम्हाला ₹15,000 पर मंथ तुमचे प्रोबेशन पिरियडला तुमचा पगार असणार आहे. त्यानंतर तुमची सॅलरी यामध्ये वाढणार आहे. त्याचबरोबर यामध्ये तुमचं सिलेक्शन कशाप्रकारे असणार आहे, सिलेक्शनमध्ये 2 फेज असणार आहे. पहिल्या फेजमध्ये तुमची ऑनलाईन परीक्षा असणार आहे आणि दुसऱ्या फेजमध्ये तुमचा इंटरव्ह्यू असणार आहे, मुलाखत असणार आहे आणि त्या 2 फेजद्वारे तुमचं सिलेक्शन यामध्ये असणार आहे. पहिल्या फेजमध्ये तुमची एम-सी-क्यू स्वरूपाची ऑनलाईन एक्झाम असणार आहे. त्यामध्ये तुम्हाला गणित, इंग्रजी, इंग्रजी व्याकरण, बँकिंग, सहकार, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी असे वेगवेगळे सब्जेक्ट यामध्ये असणार आहे. त्याच्या रिलेटेड तुम्हाला क्वेश्चन यामध्ये विचारले जाणार आहे. त्यानंतर तुमची कागद पडताळणी असणार आहे आणि मुलाखत तुमची यामध्ये असणार आहे. कागद पडताळणीमध्ये कोणकोणते कागदपत्रे तुम्हाला लागणार आहे ते इथे बघा. तुम्हाला शैक्षणिक अर्हतेचा पुरावा, जन्मतारखेचा पुरावा, त्याचबरोबर संगणक कोर्सचा पुरावा इथे तुम्हाला लागणार आहे यामध्ये. त्यानंतर इतर तुमचे पॅन कार्ड, मतदान कार्ड, आधार कार्ड तुम्हाला यामध्ये लागणार आहे. त्यानंतर तुमची एक मुलाखत असणार आहे. मुलाखत ही मित्रांनो 10 मार्कांची असणार आहे. म्हणजे 90 गुणांची तुमची एक्झाम असणार आहे प्लस 10 गुणांची तुमची मुलाखत. असे टोटल 100 गुणांची तुमची सरासरी त्यात चाचणी होणार आहे आणि त्याद्वारे तुमचं सिलेक्शन यामध्ये असणार आहे. त्यामध्ये पण मुलाखतीमध्ये सुद्धा 10 गुणांपैकी 5 गुण जे असणार आहे तुम्हाला, हे तुमच्या शैक्षणिक अर्हतेवरती डिपेंड असणार आहे. म्हणजे कोणत्याही शाखेची पदवी असेल तर 1 गुण हा कंपल्सरी तुम्हाला मिळणार आहे. त्याचबरोबर पदव्युत्तर म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल त्याचा 1 गुण तुम्हाला असणार आहे. त्याचबरोबर यापैकी कोणता तुमचा कोर्स झाला असेल, परीक्षा झाली असेल त्याचा 1 गुण तुम्हाला असणार आहे. त्याचबरोबर कुठल्या कामकाजाचा तुम्हाला अनुभव असेल त्याचा 1 गुण असणार आहे. त्याचबरोबर एम-एस-सी-आय-टी असेल तर त्याचा 1 गुण. म्हणजे हे 2 गुण तुम्हाला कंपल्सरी यामध्ये असणार आहे. त्याचबरोबर इतर गुण तुमच्या क्वालिफिकेशनवरती डिपेंड असणार आहे. म्हणजे हे 5 गुण असणार आहे आणि 5 गुणांचा तुमचा इंटरव्ह्यू यामध्ये असणार आहे. अशा प्रकारे तुमचं सिलेक्शन यामध्ये असणार आहे. त्यानंतर यामध्ये अर्जाच्या काही महत्त्वाच्या डेट्स असणार आहे ते बघून घेऊया. अर्जाला मित्रांनो 13 तारखेपासून सुरुवात झालेली आहे. शेवटची तारीख असणार आहे 14 मार्च 2026. या तारखेच्या तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाईन जे काही अर्जाची लिंक असणार आहे ती आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करून देतो. तिथे जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने यासाठी अर्ज करू शकता. त्याचबरोबर प्रवेशपत्र जे काही असणार आहे ऑनलाईन तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरून. त्यानंतर अर्जासाठी फी किती असणार आहे? मित्रांनो, अर्जासाठी जी काही फी असणार आहे ही ओपन कॅटेगरीसाठी एकूण जी फी असणार आहे टोटल ₹825 फी असणार आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी ₹705 ही अर्जाची फी यामध्ये असणार आहे. आणि मित्रांनो, ही जी पी-डी-एफ असणार आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून देतो. टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाईड केली आहे. तिथे जाऊन आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉइन करा. टेलिग्राम चॅनलवरून ही पी-डी-एफ डाउनलोड करा. पी-डी-एफ एकदा सविस्तर वाचा. जर या पदांसाठी तुम्ही पात्र असाल तर नक्कीच अर्ज करायला पाहिजे. तर अशा प्रकारे ही जाहिरात सविस्तर पद्धतीने बघितली आहे. जाहिरातीबाबत कसल्याही प्रकारचा डाऊट असेल कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा आणि अशाच प्रकारच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.